नमस्कार. वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅड सिरीज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा अँगल ब्रॅकेट शिकणार आहोत. लेट्स क्रिएट द मॉडेल. तर आपण स्केच काढून घेऊया. तर इथे इमेजमध्ये शो केला आहे त्या पद्धतीने आपल्याला डायमेन्शन घ्यायचे आहे आणि टॉप प्लेनवर स्केच काढायला सुरुवात करायची आहे. आता आपल्याला बेस बनवण्यासाठी एक रेक्टँगल काढायचा आहे. मी रेक्टँगल टूल सिलेक्ट केला आणि 60 mm हाईट असलेला आणि 120 mm विड्थ असलेला एक रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करून घ्या. या ठिकाणी मी 120 mm विड्थ देते आणि 60 mm हाईट. या पद्धतीने आपला एक रेक्टँगल क्रिएट झाला आहे. त्याला आपण फिनिश स्केच करूया. या रेक्टँगलला 12 mm डायमेन्शनने आपण एक्सट्रूड करणार आहोत. आता आपण बेसच्या बॅक साईडला एक वर्टिकल प्लेट क्रिएट करणार. स्केच सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या फेसच्या बॅक म्हणजे ही बॅक साईड आहे, मी रोटेट केला आहे आणि इथे आपल्याला स्केच काढायचा आहे. ओके. तर आपल्याला याची हाईट 60 mm आणि विड्थ 120. या ठिकाणी अगेन रेक्टँगल करते आणि या पॉईंट फिनिश स्केच करायचं. पण या प्लेटला सुद्धा 12 mm वर एक्सट्रूड करणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक्सट्रूड झालेला आहे. अप्लाय करा. आता आपल्याला वर्टिकल प्लेटच्या दोघं कॉर्नरला चॅम्फर द्यायचा आहे. सिलेक्ट द चॅम्फर टूल आणि इथे क्रॉस सेक्शनमध्ये आपण सिमेट्रिक, असिमेट्रिक, ऑफसेट अँड अँगल यूज करू. तर इमेजमध्ये शो केलं आहे आपल्याला 45 डिग्री अँगलवर चॅम्फर द्यायचा आहे. ऑफसेट अँड अँगल हा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला घ्यायचा आहे 10 mm आणि अँगल आहे 45 mm. दोघी साईडला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अप्लाय करायचा आहे. इथे मिडलमध्ये रिब म्हणजे सपोर्ट काढण्यासाठी आपल्याला एक प्लेन क्रिएट करावं लागेल आणि त्यावरच आपण स्केच करायचं आहे. इथे डॅटम प्लेन या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. इथून आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे 60 mm वर, कारण आपल्याला मिडलमध्ये क्रिएट करायचं आहे. या पद्धतीने आपण प्लेन क्रिएट करून घेतले. इथून मी सिलेक्ट केलं आणि इथून आपल्याला त्याची डायरेक्शन द्यायची आहे 60 mm वर, कारण आपल्याला जो मॉडेल आहे त्याच्या मिडलमध्ये एक रिब क्रिएट करायचा आहे म्हणून. अप्लाय केला आणि आता आपल्याला पुन्हा एकदा स्केच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या प्लेनवर आपल्याला स्केच ड्रॉ करायचा आहे. डॅटम प्लेन यावर आपल्याला स्केच ड्रॉ करायचं. आता हे आपल्याला एक ट्रायंगल तयार करून घ्यायचा आहे. मी इथे लाईन टूल सिलेक्ट करते आणि इथून असा आपण एक ट्रायंगल क्रिएट करून घेऊया. आणि आपली रिबची स्केच कंप्लीट आहे. आपण याला 12 mm वर एक्सट्रूड करायचा आहे. इथे मी एक मिडलला रिब ड्रॉ करून आणि त्याला आपल्याला सिमेट्रिक व्हॅल्यूवर एक्सट्रूड करायचा. इथे या ठिकाणी एंड आणि व्हॅल्यू या ठिकाणी या एरोवर क्लिक करायचं. हे ऑप्शन दिसतोय 3rd नंबरला सिमेट्रिक व्हॅल्यू. दोन्ही म्हणजे स्केचच्या दोन्ही साईडला आपल्याला इक्वल डिस्टन्स एक्सट्रूड करायचा आहे. या पद्धतीने आपण इथे 12 mm डिस्टन्स दिला आणि अप्लाय करून घेऊया. आता आपण या दोन्ही साईडला होल क्रिएट करणार. त्यासाठी स्केच सिलेक्ट करा आणि ह्या फेसला आपल्याला स्केच काढायचा आहे. आता इमेजमध्ये तुम्ही 24 mm साईडने आणि 30 mm
बेसपासून अंतरावर आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. सो या ठिकाणी मी ॲज अ रेफरन्स लाईन म्हणून एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे, ज्यामुळे आपल्याला सर्कलसाठी सेंटर पॉईंट मिळणार आहे. आणि इथून 30. तो या ठिकाणी मला सर्कलसाठी सेंटर पॉईंट मिळाला आहे. त्या ठिकाणी मी एक सर्कल, तो 16 mm चा सर्कल आपण ड्रॉ करून घेऊ. आता या ठिकाणी अनवॉन्टेड लाईन आपल्याला ट्रिम करून घ्यायची आहे. या पद्धतीने. आता आपण याला फिनिश स्केच करणार आहोत. आणि ह्या ठिकाणी या सर्कलला आपल्याला एक्सट्रूड करायचा आहे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये. तो आपल्याला या सर्कलला एक्सट्रूड करायचा आहे पण रिव्हर्स डायरेक्शनमध्ये, त्यामुळे आपला होल क्रिएट होईल. तो या ठिकाणी मी सर्कल सिलेक्ट केला, तो एक्सट्रूड झाला आणि या ठिकाणी रिव्हर्स डायरेक्शन या ऑप्शनवर क्लिक केले आणि तुम्ही बघू शकतात ॲप्लाय. तो या ठिकाणी माझा एक होल क्रिएट झाला आहे. तो असाच होल मला ह्या साईडलाही क्रिएट करायचा आहे. त्यासाठी मी मिरर फीचर यूज करणार आहे. तो मिरर फीचर सिलेक्ट करा. तो या ठिकाणी सिलेक्ट फीचर म्हणजे आपल्याला जो पार्ट मिरर करायचा आहे तो सिलेक्ट करायचा. सो या ठिकाणी आपण हा सर्कल सिलेक्ट करूया आणि सिलेक्ट प्लेन म्हणजे आपल्याला एक रेफरन्स प्लेन पाहिजे ज्यामुळे तो मिरर होईल. तर या ठिकाणी हा प्लेन आपण जो घेतला होता रिप काढण्यासाठी तोच प्लेन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तो या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपला होल क्रिएट झाला आहे. याला आपण एक्सट्रूड करून घेऊया. सो डन. या पद्धतीने आपला अँगल ब्रॅकेट एकदम इझी मेथडने क्रिएट करून झाला आहे. आता आपण या ऑब्जेक्टला डायमेन्शन्स देऊन घेऊया. त्यासाठी मी इथे मेनू बारमध्ये ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक केले आहे आणि इथे क्राफ्टिंगच्या बाजूला टूल बॉक्स या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे PMI या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं. तो इथे तुमचा PMI ऑप्शन ॲक्टिव्ह होईल. इथे PMIवर क्लिक केल्यानंतर रॅपिड डायमेन्शन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि फर्स्ट पॉईंट टू सेकंड पॉईंट या पद्धतीने आपल्याला डायमेन्शन देऊन घ्यायचे आहे. तो अशा पद्धतीने आपला अँगल ब्रॅकेट हा ऑब्जेक्ट पूर्णपणे क्रिएट झाला आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच फुल ट्युटोरियलसाठी निकिताज NX CAD सिरीजला नक्की फॉलो करा. थँक्यू.